नमस्कार, मी शुभांगी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज मी बनवणार आहे कोकण स्पेशल रेसिपी, ती म्हणजे कोंबडी वडे. आणि हे जे कोंबडी वडे आहेत ते चिकन बरोबर खाल्ले जातात. काही ठिकाणी ह्याला चिकन वडे असंही म्हटलं जातं. तर ही जी रेसिपी आहे ती मी माझ्या आईकडून शिकलेली आहे. कोकण स्पेशल असे कोंबडी वडे. तर चला तर सगळ्यात पहिलं तर बघा, मी लसूण, आल्याचे 3 ते 4 तुकडे, कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची हे मिक्सरला वाटून घेतलं आहे. तर इथं मी आता वडे बनवण्यासाठी पीठ मळत आहे. तर हे भाजणीचं पीठ आहे. स्पेशल भाजणी करून घेतली होती, त्याचं हे पीठ आहे. तर ह्या भाजणीची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा, मी नक्की अपलोड करीन. तर हे पीठ मी आता चाळून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये 1 पाव चमचा मी रोस्टेड जिरा पावडर घातलेली आहे. जर जिरा पावडर नसेल तर आपलं जे नेहमीचं जिरं असतं ते घातलं तरी चालतं. 1 पाव चमचा हळद घातलेली आहे मी, आणि 1 पाव चमचा रजवाडी गरम मसाला, साधा गरम मसाला घातला दुसरा कोणताही तरी चालतो. आणि इथं चवीपुरतं आता मी मीठ ॲड केलेलं आहे. आणि जे आपण मिक्सरला वाटून घेतलं होतं लसूण, आलं, कोथिंबीर आणि 1 मिरची, त्याचं वाटण घालून घेतलं. आता हे जे पीठ आहे ते मी गरम पाण्यामध्ये मळून घेणार आहे. तर अर्धा चमचा मी मिरची पावडरसुद्धा ॲड केलेली आहे याच्यामध्ये मी. ह्याने चव खूप छान येते वड्यांना. तर हाताला सोसवेल असंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला. सुरुवातीला थोडं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे, पाणी थोडंसं गरम असेल तर. आणि नंतर मग हाताने हळूहळू हे सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. थंड पाण्यात जर हे पीठ मळलं आपण ना, तर वड्यांना क्रॅक येतो, असे वडे तुटले जातात. म्हणून हे पीठ नेहमी जे आहे ते गरम पाण्यातच मळायचं. थोडं थोडं पाणी घेऊन आता हे मी सगळं पीठ मळून घेतलेलं आहे. सुरुवातीला हे पीठ घट्टच आपल्याला मळून ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं थोडंसं पाणी वर लागलं तर घ्यायचं आणि मळून ठेवायचं. घट्टसर आता गोळा बनवून घेतलेला आहे मी इथं. तर एका बाउलमध्ये आता मी हे पीठ आहे ते ठेवून देणार आहे 15 ते 20 मिनिटासाठी झाकण ठेवून. आता इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन बनवण्यासाठी. तर हे चिकन आहे ती मी 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहे आता. आता पहिल्या 1 पाण्यानं धुवून घेतल्यानंतर दुसऱ्यांदा आता लिंबू जे आहे तो लिंबू पिळून दुसऱ्यांदा एकदा धुवून घेणार आहे चिकन मी. लिंबू पिळल्यानंतर सगळं मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून लिंबाचा रस जो आहे तो सगळ्या चिकनला लागला जाईल. आता दुसऱ्यांदा एकदा हे मी चिकन धुवून घेणार आहे स्वच्छ पाण्याने. आता चिकन शिजायला टाकणार आहे मी. त्यासाठी कुकर गॅसवर ठेवला. 2 चमचे तेल ह्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे. त्याचनंतर तेलामध्ये आता कांदा घातलेला आहे मी. कांदा चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आपल्याला, थोडासा कलर चेंज होईपर्यंत. ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे मी. थोडीशी हळद पावडरसुद्धा ॲड केलेली आहे. थोडं मीठ घालायचं आहे आता आपल्याला सुरुवातीलाच. आता कांदा चांगला परतलेला आहे आपला. आता मी ह्याच्यामध्ये चिकन घालून घेणार आहे. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तेलामध्ये चिकन चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्याला इथं.
आणि ह्याच्यामध्ये आता मी गरम पाणी ॲड करणार आहे। आधीच मी गरम करायला ठेवलं होतं पाणी। गरम पाणी ॲड केलेलं आहे इथं। आता कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेणार आहे मी। आता 2 शिट्ट्यांमध्ये चांगलं शिजलं जातं चिकन। आता इथं गॅस बंद केलेला आहे मी। तर इथं कांदा, लसूण, आले, टोमॅटो, खोबरं हे सगळं भाजून, कोथिंबीर सोडून हे सगळं बाकीचं भाजून मी आता हे मिक्सरला वाटून घेणार आहे। ह्याच्यामध्ये 3 मी लाल सुक्या मिरच्या सुद्धा ॲड केलेल्या आहेत। आता हे सगळं मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। आता चिकन बनवण्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे मी तेल घातलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचाभर गरम मसाला ॲड केलेला आहे। 1 चमचाभर हळद घातलेली आहे। आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं, जो मसाला तयार करून घेतला होता, तो सगळा ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे मी। हा तेल सुटेपर्यंत चांगला मसाला परतवून घ्यायचा आहे। आता ह्याच्यामध्ये मी वेलनेसचा चिकन मसाला ॲड करणार आहे। हा तर 1 चमचाभर मी इथं चिकन मसाला सुद्धा ॲड केलेला आहे। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहे। मसाला तेलामध्ये चांगला परतवून घेणार आहे। आता 1.5 चमचा मी इथं कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे। आपला घरगुती जो कांदा लसूण मसाला असतो तो ॲड केलेला आहे इथं। पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलंय आणि ह्याच्यामध्ये आता मी चिकन घालून घेणार आहे। जे शिजवून घेतलं होतं आधी आपण चिकन, ते चिकन ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे। तर जास्त पातळ करणार नाही आहे मी चिकन, थोडं घट्टच ठेवणार आहे, कारण वड्यांबरोबर खाण्यासाठी असंच चिकन खूप छान लागतं। वरून थोडंसं मीठ सुद्धा ॲड केलं मी। आता ह्याच्यामध्ये चिकनचं जे शिजवलेलं पाणी असतं ते सुद्धा थोडंसं ॲड केलं, झाकण ठेवलं आणि अजून थोडं चिकन शिजून दिलं। तर इकडं आता मी वडे बनवायला घेतलेले आहेत। तर वडे बनवण्यासाठी पोळपाटावर साधा प्लास्टिकचा जो पेपर असतो, कागद असतो, तो घ्यायचा। त्याच्यावर वडे चांगले थापले जातात। तर छोटासा पुरीच्या आकाराचा गोळा घ्यायचा पिठाचा आणि बोटांच्या साहाय्याने तो मस्त थापून घ्यायचा वडा, अशा पद्धतीनं। ह्याला चिकटत नाही अजिबात पीठ, त्यामुळे वडे खूप छान थापले जातात। तर इकडं तेल सुद्धा गरम करायला ठेवलं होतं मी आधी। बोटाच्या साहाय्याने मध्ये एक होल पाडून घ्यायचा आणि अशा पद्धतीनं उचलून वडे तळून घ्यायचे। मस्त असे दोन्ही बाजूनं क्रिस्पी होईपर्यंत वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। चिकन बरोबर खाण्यासाठी हे वडे खूप छान लागतात, नादखुळाच। मस्त असे वडे बघा तळलेले आहेत, बघू शकताय तुम्ही। असे वडे तुम्ही पहिल्यांदा कधी खाल्लेत का, कमेंट करून नक्की सांगा। आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा। एक एक करून मी हे सगळे वडे तळून घेतलेले आहेत आता। आणि मस्त आपलं आता इकडे चिकन सुद्धा तयार झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही। जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही,
ग्रेव्ही टाईप चिकन आपलं तयार झालेलं आहे. मस्तच. आता एका प्लेटमध्ये काढून हे वडे आणि चिकन चवीला खूप छान लागतात. वडे आणि चिकन, कोंबडी वडे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा नवनवीन आणि खूप वेगळ्या अशा रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. आणि रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते.